आई असं काही बोलला की मला खरंच वाईट वाटतं. त्या का अशा बोलतात? सॉरी आशू, पण आईने वारंवार तिचा स्टँड तुझ्यासमोर क्लिअर केलेला आहे. आशू, आईला जाणून बसून तुझं वाईट नाही करायचंय. ती फक्त तिची मतं मांडतीये. हा म्हणजे मतं मांडताना ती जरा स्पष्ट शब्दात मांडतीये, त्यामुळे आपल्याला ते टोचतंय. पण आशू, तिचं म्हणणं सुद्धा बरोबरच आहे ना. आशू, तू नमिताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करू शकतेस, मग आईच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने का नाही विचार करेल? मी विचार केला म्हणूनच मी बाळाला घेऊन घर सोडून जायला तयार झाले ना. या सगळ्यावर हा उपाय नाहीये. मी आईंना उलट सुद्धा बोलत नाही, त्यांच्याशी भांडतही नाही. बहुतेक वेळेला मी गप्प असते. समीर, आशू, हा उपाय नाहीये. समीर, आशू, मी तुझं सगळं मान्य केलं. मी बाळालाही आपलंसं केलं. पण आईच्या बाबतीत मला तुझ्याकडून अंडरस्टँडिंगची अपेक्षा आहे. हे बघ, आईचं मन दुखावलेलं मला नाही चालणार. आणि याच्यावर एकच उपाय आहे. तुझ्या तोंडून इथून पुढे प्रधानांचं नाव कधीही नाही आलं पाहिजे. प्रधानांचं नाव तुझ्या मनातून कायमचं पुसलं गेलं पाहिजे. मला तुझ्याकडून असं वचन हवं आहे. हा आमचा पेशंट आम्ही तुमच्या भरोश्यावर सोडतोय, एवढे लक्षात ठेवा डॉक्टर. काळजी मिटली आता? मी कसलेच उपकार केले नाहीयेत तुझ्यावर. उपकार तू माझ्यावर करणार आहेस अश्विनी, प्लीज. अगं जरा बाळाला माझ्याकडे पण दे ना. नाही हो, बाळ माझं आहे ना, मला फिरायला यायला पाहिजे. शुभंकर, माझं बाळ. ठीक आहे अशोक, मला कळला तुझा निर्णय. मा, तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे? आपण खूप मोठ्या विचित्र कोंडीत सापडलो शुभंकर. खरंच ग, काय करायचं समजतच नाही. पण मला ना एका गोष्टीची खात्री आहे, नमिता काहीही करून अश्विनीचा पत्ता मिळवणार आणि सरळ तिच्या घरी जाऊन थडकणार. आणि जर का असं झालं तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरे. दादा, त्यापेक्षा आपण अश्विनीला रिक्वेस्ट करणं चांगलं. मीरा, कुठल्या तोंडाने रिक्वेस्ट करायची? अश्विनी नमिताला भेटायला इथे आली याचाच अर्थ तिने जुनं काहीही मनात ठेवलेलं नाहीये, नाही का? भेटायला येणं वेगळं मीरा, आणि बाळ देणं वेगळी गोष्ट आहे. तात्पुरतं का होईना. मीरा, खरं सांगू तर मला वेगळीच भीती वाटते. समजा अश्विनी थोड्या वेळ पुरतं बाळ द्यायला तयार झालीही नमिताला, पण नमिताने बाळ कायमचं आपल्याकडे ठेवायचा हट्ट धरला तर? अरे पण दादा, आपल्याला काहीतरी तर करायलाच पाहिजे ना.
प्रत्येक क्षण मोलाचा आहे. मान्य आहे मीरा, प्रत्येक क्षण मोलाचा आहे. पण शुभंकर म्हणतो त्यातही तथ्य आहेच ना. आधीच ऐनवेळी आशूला घराबाहेर काढून आपण एक मोठी चूक केलेली आहे. त्यात परत आशूचं बाळ नमिताने ठेवून घेतलं ना, तर आपल्या हातून अजून एक मोठी चूक होईल. मा, मीरा, तुम्ही दोघीही प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यावेळेस अश्विनीला घराबाहेर काढण्यात आणि बाळ तिच्यावर लादण्यात तुमचा काहीही सहभाग नव्हता. ती नमिताची आणि माझी चूक होती. तुझी शुभंकर? हो मग. त्यावेळेस नमिताच्या प्रेमामुळे, पण मी तिला नाही ना विरोध करू शकलो. हे बघ मा, कारण काही असलं तरी चूक ती शेवटी चूकच ग. समजा त्यावेळेस मी मीताला विरोध केला असता तर कदाचित आज ही वेळच नसती आली. दादा प्लीज, हे बघ तू आता आणखीन पश्चात्तापाचं ओझं नको वाढवूस डोक्यावर. मी काय म्हणते, अश्विनीशी निदान बोलून बघायला काय हरकत आहे? हा मा? बरोबर आहे शुभंकर, खरंच बोलून बघ ना एकदा. ओके, मी बोलतो अश्विनीशी. प्रधानांचं नाव तुझ्या मनातून कायमचं पुसलं गेलं पाहिजे. मला तुझ्याकडून असं वचन हवं आहे. मला कळला तुझा निर्णय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके, म्हणजे माणसानी चांगला शर्ट घातला की तो ॲटिट्यूड दाखवायला लागतो का? नाही, तू मला सकाळपासून गुड मॉर्निंग म्हणाला नाहीस, माझ्या कॅबिनमध्ये मला भेटायला आला नाहीस, म्हणून मग मीच आले तुला भेटायला. विद्याधरणीची आज मीटिंग अरेंज केली होती, ते नाही होत. मला माहिती आहे. नाही, तुला माहिती आहे हे मला माहित नव्हतं. सॉरी. काय झालंय समीर? तू असा का वागतोयस माझ्याशी? स्पष्टपणे बोलायचं झालं तर तुझी शुभंकर प्रधानची मैत्री आहे हे माझ्यापासून का लपवलंस? सुलेखा, तुला माहिती आहे की शुभंकर प्रधानमुळे माझ्या फॅमिलीत किती प्रॉब्लेम्स झालेत, तरी तू मला का नाही सांगितलंस? मला उत्तर हवंय सुलेखा. शुभंकर, शुभंकर, अरे दरवाजा उघड ना प्लीज. शुभंकर, मला असं का कोंडून ठेवलंय? मला फक्त माझं बाळ हवंय ना. आशूकडनं माझं बाळ आणून द्या ना प्लीज. मा, आत्या. शुभंकर प्लीज दरवाजा उघड आता.
शुभंकर, हे बघ, एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाका याचा. हे बघ, आपलं ठरले ना तिचे पाय धरायचे म्हणून, मग तर थांबायचं कशाला? हवं तर मी हात जोडून तिची माफी मागते. आपल्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. कर ना लवकर, काहीतरी कर. त्या मला कळत नाही काय सगळं, पण खरं सांगू माझं धाडसच होत नाहीये. आणि एक गोष्ट मी नाही विसरू शकत त्या, या घराने त्या बाळाला नाकारलं होतं. दादा, अरे त्याची शिक्षा म्हणूनच बघ ना या गोष्टीकडे. केलेल्या चुकीची छोटीशी भरपाई करण्याची संधी आहे असं समज. शुभंकर, तू आलास ना बाळाला घेऊन? मला बाळ बघायचंय प्लीज. शुभंकर, आण ना बाळाला खोलीत. मी नाही त्याला काही करणार. शुभंकर, शुभंकर प्लीज बाळाला आण ना इथे खोलीत. शुभंकर, मी त्याची वाट बघते ना. मा त्याला सांगा ना. मीरा, मीरा प्लीज तिला एखादं इंजेक्शन दे ना, त्यामुळे तरी शांत होईल ती. दादा, सारखा कसारे वापर करता येईल त्याचा, म्हणून तर डॉक्टरांनी हा उपाय सांगितला ना आपल्याला. शुभंकर, शुभंकर, अश्विनी खूप समजूतदार आहे रे. ती तुझं बोलणं नक्की ऐकून घे. मा, अश्विनी माझा ऐकेल की नाही हा प्रश्नच नाहीये. प्रश्न आहे की मी तिला कसं विचारू, कोणत्या शब्दात विचारू. मा, अरे शुभंकर, नमितासाठी तू एवढं सुद्धा करणार नाहीस? अरे नाही तर ती वेडी होईल, ठार वेडी होईल. कर बाबा, लवकर काहीतरी कर. अरे वा, आज अगदी वेळेवर घरी निघालास. माझी आजची सगळी कामं संपलीत आणि मला वाटतं आता घरी जायला काहीच हरकत नाही. मी ऑफिसच्या वेळेप्रमाणेच चाललो. ओके, मीही निघतेच आहे. मी सोडू तुला? नाही, काही गरज नाही, मी जाईन. थँक्स. तुझा राग अजूनही गेलेला दिसत नाहीये. समीर, सकाळी मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही कारण तू खूप चिडला होतास. त्यावेळेला मी तुला काहीही सांगायचा प्रयत्न केला असता तरीही तू अजिबात समजून घेऊ शकला नसतास. मला असं वाटलं होतं की तू शांत झालास की आपोआपच मी का काही बोलले नाही हे तुला कळेल. पण अजूनही तुझा राग गेलेला दिसत नाहीये म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. हो, तुझं म्हणणं खरं आहे. मी माझी आणि शुभंकर प्रधानची मैत्री लपवली. पण त्याचं कारण असं आहे की समीर, तुझ्याच बोलण्यावरून माझ्या हे लक्षात आलं होतं की तुझे आणि शुभंकरचे संबंध चांगले नाही आहेत. आणि समीर, काय वाटेल ते झालं तरी मला आपले संबंध बिघडवायचे नव्हते. आय मीन माझ्या कंपनीत ज्या पोस्टला तू आहेस त्या पोस्टला तुझ्या इतका दुसरा कुणीही लायक माणूस मला मिळाला नसता. हे बघ, जे खरं आहे ते मी तुला सांगितलं. त्यानंतरही तुला माझ्याशी असंच वागायचं असेल तर
आई, तुम्ही जेवून घेता का? समीरला यायला बहुतेक उशीर होणार आहे. हो का? प्रधानांनी डबा पाठवलाय का? आई हो, असं काय बोलताय? नाही, तू स्वयंपाक करताना दिसली नाहीस म्हणून विचारलं. डबा पाठवलाय का त्यांनी? काय झालं? खूप लागलं मी बोललेली? काय चुकीचं बोलले मी? हा? दुसरी एखादी मुलगी असती ना तर सरळ त्या प्रधानांचा नाद सोडला असता आणि आपला संसार सुखाने केला असता. बिचारा माझा मुलगा, त्यांनी सगळं समजावून घेतलं तरी सुद्धा नाही. तुझा ओढा त्या प्रधानांकडेच जास्ती. आई, असं काही नाहीये. हो का? आता तू सांगायचंस आणि मी विश्वास ठेवायचा, नाही का? एक एक गोष्टी आठवल्या ना की नुसता संताप संताप होतो. खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. अगं, जेवलीस सुद्धा माझ्या हातचं चवीनं, डोहाळे म्हणून. आणि मूळ कोणाचं होतं? माझ्या मुलाचं नाही, प्रधानांचं. आई, मी हात जोडते. प्लीज असं बोलू नका. आणि आता तुमच्या मनातलं हे किलमिश काढून टाका प्लीज. तू त्या प्रधानांना भेटत राहा आणि मला सांग किलमिश काढून टाका म्हणून. स्वतःचा संताप येतो, संताप. किती सरळ साधं सुंदर जोगतो माझं आणि माझ्या मुलाचं. पण त्यात खोटेपणा शिरला, छप्पा शिरली आणि मग सगळं संपलं. माझ्यातल्या आईने तर आईच खाल्ली. आता उरलाय फक्त संताप. माझं आणि माझ्या मुलाचं जग ज्यांनी उद्ध्वस्त केलं ना, त्या लोकांवरचा संताप. आता माझ्या बरोबरच जाणार तो. आई, समीर, काय रे? काय केलंस तू? समीर, काय ग? जगाचा उद्धार करणार आहेस ना तू? बघ माझ्या मुलाचा, स्वतःच्या संसाराचा कसा उद्धार केलायस ते बघ. आई, असं बोलू नका. समीरपेक्षा जास्त महत्वाचं या जगात माझ्यासाठी दुसरं काही नाहीये. मी जे काही केलं त्याच्यात कोणताही वाईट हेतू नव्हता. समीर शिवाय दुसरं कोणीच महत्वाचं नाही. बरोबर आहे आई. म्हणूनच सकाळी तिने मला वचन नाही दिलं. मी विचारात होते. मी मनात काही पाप नसताना एवढं सगळं केलं आणि तुम्ही माझ्यावर संशय का घेताय याचं नवल वाटत होतं मला. समीर, मी आज तुला मनापासून सांगते, अगदी मनापासून. प्रधानांचं घर, प्रधानांचं नाव मी माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलंय. इथून पुढे त्यांचं नावही या घरात उच्चारलं जाणार नाही.